माझं नाव सुमित जैन. अंकुश पाटील तज्ज्ञ यांचा आपण अमिनो ॲसिड बनवत आहे. पहिले आपल्याला घ्यायचं आहे एक स्टीलचं टोपलं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे आपण सोयाबीन रोस्ट आहे त्याचं पेस्ट केलेलं पावडर आहे. आपण घेत आहे 200 ग्राम. आपण 1 लिटर अमिनो ॲसिड बनवतो आहे त्याच्यापासून. आपल्याकडे गॅस नाही कारणाने आपण ही लाईटची शेगडी केलेली आहे, तिच्यावर आपण हे गरम करणार. जे अंकुश तज्ज्ञ पाटलांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि आपण घेतलेलं आहे 20 ग्राम पोटॅशियम हायड्रॉक्साईड, जे पांढरं दिसतंय एवढं. हे आपण आता त्याच्यात टाकून त्याला हलवून घेणार आहे. थोडं घे ना त्याला टाकेल. आता आपण त्याच्यात टाकणार आहे जे आपलं नळाचं पाणी 1 लिटर, त्यातलं अर्धं पाणी. असं चांगल्या प्रकारे त्याला ढवळून घ्यायचं जोपर्यंत त्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडमधलं जे गरम होणार आहे त्याने आपल्या सोयाबीनमधलं पूर्ण हे निघून जाणार आहे. त्याचं आपलं अमिनो ॲसिड तयार करण्यासाठी मदत करणार आहे. बघू शकता आपण त्याच्यातून आता भापा निघालेलं आहे. जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे ते त्याच्यामधलं हे करण्यास सुरुवात करत आहे. गरम करून त्याला आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे. खालून शेगडी गरम आहे. दमाने हलत राहायचं. सोयाबीन रोस्टमधलं जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे पूर्ण त्याच्यामधले जे हे द्रवण आहे ते पूर्ण काढण्यास मदत करतं. जसं आपल्या अंकुश पाटील तज्ज्ञ ज्यांनी जे सांगितलेलं आहे आपल्याला त्या पद्धतीने आपण हे करीत आहे. बघा पहिले किती घट्ट होतं ते थोड्या वेळाने आता त्याच्यामधलं जे हे सोडणं चालू आहे त्याचे द्रवण, त्याच्यामुळे आता पत्तळ व्हायला सुरुवात झालेली आहे. याच्यात आता पाणी कुठलंही पाणी नाही टाकायचं आपल्याला. पूर्ण होऊन द्यायचं. नंतर लास्टला आपण शिजवायच्या टायमाला जे उर्वरित आपलं 1 लिटरमधलं पाणी ते लास्टला टाकून देऊ. कारण जर आता टाकलं तर ते आपलं पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे आपलं 100 सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे ते कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे आपण याला पूर्ण आता हे बघा आता वरतीवर आता ते ढिल्लं होत चाललेलं आहे. बघू शकता मित्रांनो आपण आता त्याचे जे खालून त्याला आता शेगडीवर बी चालू आहे आणि त्याच्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकल्या कारणाने पहा त्याचा हळूहळू आता पत्तळ व्हायला सुरुवात झालेली. त्याचा असा मस्त सेंट सुटलेला आहे. ते सोयाबीनचे जे हे टाकलेलं आपण रोस्ट पीठ करून त्याचा आता त्या पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे सोडत आहे, द्रवण सोडत आहे, अमिनो ॲसिड तयार व्हायला आपली सुरुवात झालेली आहे. बघू शकता मित्रांनो आता आपल्याला 10 मिनटं झालेली आहे. त्याला म्हणून बरेचसे भापा हे चालू झालेलं आहे, गरम पीठ झालेलं आहे, उकळायला सुरुवात झालेली आहे. तर जे अंकुश सरांचे जे लिक्विड पावडर जे 19-19-052-34 हे सामग्री करून जर आपण शेतीला यूज केलं आहे तर आपले बरेचसे शेताचा खर्च कमी होऊ शकतो आहे. त्यामध्ये आपण आता हे अमिनो ॲसिड आपल्याला 40 ते 50 रुपये लिटर प्रमाणे तयार होऊ लागले. जर तुम्ही मार्केटला घ्यायला गेले तर याचे 500 ते 600 रुपये लिटर प्रमाणे तुम्हाला मिळेल. आणि जसं मार्केटला भेटतं आहे त्याप्रमाणेच हे पण अमिनो ॲसिड तयार होते. तुम्ही एक वेळेस याचा विचार करा. जे अंकुश सर एवढं जीव तोडून सांगतील आपल्याला त्यांची सामग्री घेऊन तुम्ही
आपल्या शेतीचा खर्च कमी करू शकता. आता त्याच्यामध्ये हळूहळू आता बुरबुड येत आहे आणि थोडं कुठं फेस पण तयार व्हायला लागला आहे. जे आपल्या अंकुश सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा व्हिडिओ बघूनच मी हे तयार करीत आहे. ज्यांना कोणाला जास्त प्रमाणात बनायचं आहे त्यांनी अशी गॅस चुलीवर ठेवायची गरज नाही आहे. त्यांचा नवीन पण एक व्हिडिओ आलेला आहे, जे 10 लिटरसाठी त्यांनी 2 किलो पीठ आणि 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड सांगितलेलं आहे. हे मला कमी प्रमाणात बनवायचं आहे म्हणून मी हे गरम करीत आहे. मला 1 ते 1.5 लिटरच बनवायचं आहे, त्याच्यामुळे हे मी पण पहिला व्हिडिओ बघून त्यांचा करीत आहे. बघू शकता आता फेस यायला लागला आहे त्याला. आपण पूर्ण बनेपर्यंत आता आपल्या पूर्ण हे लिक्विडला ते 10 मिनटं पूर्ण होत आलेले आहे, कारण की आपली शेगडी खूप स्पीडने नाही चालत आहे. तर आपलं आता ॲमिनो ॲसिड हे तयार होऊन पूर्ण तयार झालेलं आहे. जसं अंकुश सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे इटकरी कलरचं हे तयार झालेलं आहे. आता त्याच्यामधून भरपूर फेस पण चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलेलं आहे. ते उकळतं, त्या कारणाने आता यांनी भरपूर प्रमाणात आता सेंट पण सोडलेलं आहे. तर आपण हे फवारणीसाठी अंकुश सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रति लिटरसाठी 1 किंवा 2 ml वापरू शकता आणि ड्रेचिंगसाठी 2 लिटर प्रति एकरासाठी. असेच नवीन शेतीविषयक व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि जे अंकुश पाटलांचे जे बाकी इतर प्रोडक्ट आहे ते आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये दाखवले जातील. धन्यवाद.